नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. आज मी तुमच्यासमोर एक अशी कथा घेऊन आलो आहे जिथे भावना आहेत, तुटकपणा आहे आणि आहे एका स्त्रीच्या अंतर्मनातील हुरहुर. ती साधी आहे पण मनाला चटका लावणारी आहे. जेव्हा नात्यामध्ये जवळीक असून अंतर तयार होतं, जेव्हा हृदय बोलू पाहतं पण शब्द हरवून बसतात. चला तर मग आजची ही हळवी भावनांनी भरलेली कथा सुरू करूया. जेवण झाल्यावर मी नेहमीसारखं सगळं आवरून थकल्यामुळे थोडा आराम घ्यावा म्हणून माझ्या खोलीत गेले. पलंगावर डोकं टेकवताच डोळे मिटले, पण मन शांत नव्हतं. रात्रीचे 10:30 वाजले होते, पण मनात कुठली तरी हुरहुर होती. एक ओढ, एक अपेक्षा. मनात विचार येत होते, नवरा घरी कधी येईल, प्रेमाने जवळ बसेल, 2 शब्द बोलेल, एकमेकांच्या सहवासात काही क्षण घालवू. पण तास निघून जात होते आणि तो काही घरी दिसत नव्हता. अखेर 11 वाजले. मी उठून हॉलमध्ये गेले. अरे, तो तर तिथेच होता. निवांतपणे काहीतरी काम करत बसला होता. तो कधी आला कळलंच नाही. मी हळू आवाजात म्हणाले, चला ना, जेवण करून घ्या आणि झोपा आता. तो म्हणाला, मी जेवून झालं आहे, तू झोप. मी पुन्हा शांत आवाजात म्हणाले, चला ना, वेळ झाली आहे झोपायची. तो फक्त एवढाच म्हणाला, तू जा, मी थोडं काम संपवून येतो. त्याच्या या थंड उत्तराने मनात एक वेदना उमटली. पण काही न बोलता मी परत खोलीत आले. पलंगावर चादर ओढून झोपायचा प्रयत्न करत होते, पण डोळा लागत नव्हता. मनात उलथापालथ सुरू होती आणि शरीरातही एक वेगळीच बेचैनी. काही वेळानं तो खोलीत आला. मी चादर ओढून शांत पडले होते. तो जवळ आला आणि नकळत मी त्याच्याकडे थोडे सरकले. त्याच्या स्पर्शाची, जवळकीची अपेक्षा करत, पण त्याने पाठ फिरवली आणि तसंच झोपायची तयारी करू लागला. मी धीर करून त्याच्याकडे वळून म्हणाले, अहो, एक विचारायचं होतं. काय? त्याचा सूर थोडा कंटाळवाणा होता. माझ्या माहेरी थोडं काम आहे, याल का सोबत? त्याने थोडा वेळ थांबून उत्तर दिलं, उद्या बघू, आता झोपू दे, खूप थकलोय. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात अजून खोल दुखरा थेंब उतरला. मी अजून एकदा प्रयत्न केला. हलक्याने माझं अंग त्याच्याकडे सरकवलं. त्याच्या केसामध्ये हळूच हात फिरवला. माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, त्यानं मला एकदा प्रेमाने जवळ घ्यावं, ही रात्र थोडी गोड व्हावी. पण त्याने शांतपणे माझा हात बाजूला केला
आणि म्हणाला, मला झोपू दे, खूप थकलोय. तू नेहमी असंच करतेस. आपण आता काही तरुण राहिलो नाही, हे समजून घे. ते शब्द माझ्या काळजात खोलवर घुसले. डोळ्यात टचकन पाणी आलं. मी त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहिले, पण त्याने पुन्हा एकदा पाठ फिरवली आणि झोपी गेला. मी पलंगावर शांतपणे पडून राहिले. झोप काही येत नव्हती आणि माझं मन खूपच खट्टू झालं होतं. विचार करू लागले की आपल्या नात्यात हा एवढा अंतर कधी आणि कसा आला. कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे आम्ही आज इतके दुरावलो कसे. मी झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण विचारांच्या गर्दीत अडकल्यामुळे झोप काही लागेना. घरभर शांतता पसरली होती आणि मन मात्र उलटसुलट विचाराने अस्वस्थ होत. नवऱ्याची मला मिठी मारून झोपण्याची सवय जर मोडली असली तरी त्याची जवळ असण्याची गरज मला जाणवत होती. त्याचं सतत कामात गुंतलेलं असणं आणि माझ्याकडे दुर्लक्ष करणं हे आता नेहमीच झालं होतं. आमचा मुलगाही दुसऱ्या शहरात शिकायला गेला होता, त्यामुळे घर अजूनच रिकामं वाटू लागलं होतं. माझं नाव मीनाक्षी आहे. मी खर्डी नावाच्या छोट्याशा गावात राहते. माझा नवरा LIC ऑफिसमध्ये काम करतो. सुरुवातीला तो खूप प्रेमळ होता, पण आता त्याच्या कामामुळे तो माझ्याकडे फारसं लक्ष देत नव्हता. त्याला माझ्या सौंदर्याची काही कदर नाही असं मला वाटू लागलं होतं. मी दिसायला खूप सुंदर आहे, आकर्षक शरीर आहे. माझ्या मैत्रिणी आणि ओळखीचे लोक मला नेहमी सांगतात की मी खूप सुंदर आहे, पण या सौंदर्याचा काही उपयोग नाही, कारण ज्याच्यासाठी मी सजते त्याचं लक्षच नसतं. माझ्या शेजारचं जोडपं नेहमीच एकमेकांवर प्रेम करणारं दिसायचं. त्यांचं पाहून मला असं वाटायचं की आमचं लग्न प्रेमविवाह असलं तरी आता नवऱ्याचं माझ्यावर प्रेम कमी झालं आहे. दिवस जात होते आणि मी या सगळ्यांशी जुळून घेत होते. एक दिवस सकाळी मी नेहमीप्रमाणे आंघोळ करून माझं काम सुरू केलं. नाश्ता टेबलवर ठेवत असताना नवरा मला म्हणाला, मध्ये मला नोकरीच्या कामानिमित्त काही दिवस बाहेरगावी जावं लागणार आहे. जवळजवळ 12 दिवस माझं बाहेर राहणं होईल. मी त्याला म्हणाले, मग मी एकटीच राहणार, मला सोबत घेऊन चला ना. त्यावर तो मला बोलला, तुला सोबत घेऊन जाणे शक्य नाही. तिथे माझ्यासोबत फक्त सहकारी असतील आणि सगळेच कामानिमित्त एकटे असतील. मला हे ऐकून वाईट वाटलं, पण काही पर्याय नव्हता. संध्याकाळी नवऱ्याच्या जाण्याची तयारी मी करू लागले. त्याचे कपडे, बॅग आणि त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू नीट पॅक करून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे तो निघून गेला. मला एकटीला घरात 10-12 दिवस घालवायचे होते. तो पूर्ण दिवसभर मला करमलंच नाही. नवरा जरी प्रेमाने माझ्याजवळ राहत नसला तरी मला त्याची सवय झाली होती. त्याच्या असण्याची एक शांत भावना होती जी आता जाणवली नाही. संध्याकाळी मी एकटीनेच जेवण बनवलं, एकटीचा स्वयंपाक, एकटीची भांडी. किती वेळ लागणार म्हणा. सगळं आवरून 9 वाजता मी माझ्या क्वाटवर जाऊन झोपले. माझी झोप काहीशी हलकी होती. अचानक मला झोपेत काहीतरी आवाज ऐकू आला. मी प्रथमच विचार केला की एखादी मांजर वगैरे असेल म्हणून दुर्लक्ष केलं, पण परत आवाज आला आणि आता मला थोडं विचित्र वाटलं.
असं जाणवलं की घरात कोणीतरी घुसलं आहे. भीतीने अंग थरथरलं. जर कोणी चोर असेल आणि त्याने माझ्यावर हल्ला केला तर मी खूप गोष्टी ऐकल्या होत्या. चोर घरात घुसतात, चोरी करतात आणि कधीकधी घरातल्या व्यक्तींना मारून टाकतात. भीतीने मी माझ्या रूममध्ये थांबले. पलंगावर बसून विचार करत राहिले. हळूहळू उठून खोलीच्या दरवाजा जवळ गेले. दरवाजा ओढून बाहेर पाहिला तर काही दिसलं नाही. मात्र अजूनही काहीतरी असुरक्षित वाटत होतं. तेवढ्यात लाईट बंद झाली. अंधार पसरला आणि एक दुसरा आकृती माझ्या दिशेने येताना दिसली. मी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दरवाजा लोटला आणि आत शिरला. तो जसा जवळ आला त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, तुझ्याकडे काय सोनं आहे, सगळं काढ. लवकर. मी गळ्यातली सोन्याची माळ तुटताना माझ्या हातातली शक्ती कमी पडत होती. तो तब्येतीत मला भारी पडत होता. माझ्या विरोधाचा काही उपयोग नव्हता. त्याने मला पलंगावर ढकललं आणि अजूनही विचारत होता, पैसे कुठे ठेवले आहेत, लवकर सांग. मी घाबरले होते, पण तोंडातून एकच बोलले, आमच्याकडे घरात काही नाही, सगळे पैसे बँकेत आहेत. त्याने काही क्षण थांबून विचार केला आणि पुन्हा माझ्यावर ताबा मिळवला. त्याचा हात माझ्या तोंडावर ठेवला. मी काही क्षण शांत राहिले आणि मग त्याचा हात बाजूला करत म्हणाले, कृपया काही इजा करू नका, मी काही ओरडणार नाही. त्याने मला काही वेळ पाहिलं, पण मी त्याचा चेहरा स्पष्ट पाहू शकत नव्हते, कारण त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. तो अजूनही खोलीत होता आणि मी प्रचंड घाबरले होते. आता अचानकच रूममधली छोटी लाईट ही बंद झाली. लाईट गेली असावी असं वाटलं, पण आमच्याकडे लाईट क्वचितच जात असे. तरीही लाईट जायचा हाच वेळ मिळाला होता का? जणू काही परिस्थिती अजूनच भयावह करायची होती. खोलीतला अंधार अचानक वाढला आणि मी त्याच्या हलक्याशा हालचाली ऐकत राहिले. तो इकडे तिकडे फिरत होता, खोलीतल्या वस्तूंना टकरावून चालताना अस्वस्थपणे काहीतरी शोधत होता. माझं शरीर थरथरत होतं आणि मनात काळजीने विचारांचा कल्लोळ चालू होता. त्याचं असं वागणं मला अजूनच अस्वस्थ करत होतं. तो परत माझ्याजवळ आला. मी पलंगावर बसले होते, अनिश्चिततेने गारठलेली. तो थांबला आणि माझ्या पुढे उभा राहिला. त्याच्या सावलीच्या खाली मी अधिकच लहान आणि दुर्बळ वाटत होते. त्याने हळूहळू आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला, ज्यामुळे मला आणखी थरारक भीती वाटली. त्याचा थंड स्पर्श आणि जबरदस्त होता. दुसऱ्या हाताने त्याने माझा हात घट्ट पकडला. त्याचा आवेश आता अधिक वाढत होता. त्याने मला पलंगावरून हलकेच ढकललं आणि मी त्या असहाय्य स्थितीत त्याच्या प्रत्येक हालचालीचा वेध घेत होते. तो माझ्यावर येऊन झोपला. आता त्याच्या तोंडावर रुमाल बांधला नव्हता. अचानक तो मला चुंबन करू लागला. मी त्याला म्हटले की प्लीज असं नका करू, परंतु त्याने माझं काही ऐकलं नाही. तो हळूहळू माझ्या अंगावर हात फिरवत होता, माझ्या मानेवर चुंबन करत होता. असं करत करत त्याने आता माझी साडी बाजूला केली आणि माझ्यासोबत प्रियसीसारखं ते सर्व करू लागला. खूप घाईघाईने त्याला जे करायचं होतं ते त्याने पूर्ण केलं आणि माझ्या तोंडावर आणि चिमणीवर गरम दुधाच्या घट्ट पिचकाऱ्या सोडल्या आणि क्षणभर विलंब न करता तो परत निघून गेला. मी तिथेच पलंगावर झोपले होते, बाजूचा टॉवेल घेऊन चिमणीवर जे दूध त्यांनी सांडवलं होतं ते पुसत होते. रात्रभर माझा डोळा देखील लागला नाही. ती रात्र मी अजूनही विसरलेली नाही. माझ्या मनात एकच प्रश्न अजूनही आहे, कोण होता तो चिमणीला छेडणारा? तर मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची कथा? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.